नमस्कार मित्रांनो, आज आपण एक शेवटचा जो घटक आहे 10.6 हा जो क्वेश्चन नंबर 4 ला ऑरमध्ये विचारला जातो 8 मार्कासाठी तो घटक आपण डिटेलमध्ये अभ्यासू. माय डिअर फ्रेंड्स, याच्या अगोदर मी साधारणतः एकूण 5 ते 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ही माझी शेवटची व्हिडिओ आहे म्हणजे थिअरॉटिकल क्वेश्चनवर आधारित. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल बेस्ड एक प्रॉब्लेम आपण घेणार आहोत आणि त्या आधारे हा टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. तर आत्तापर्यंत जेवढे काही मी क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत तो भाग आणि आजचा भाग जर तुम्ही प्रॉपरली लर्न केलात तर तुम्हाला त्यापैकी एखादा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाण्याची शक्यता खूपच आहे. तर बघूया सोर्सेस ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर कोणकोणते आहेत. अकाउंटिंग सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत तरी पण आपण बघूया. अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज एन एसेन्शियल पार्ट ऑफ द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. तर ॲक्च्युली अकाउंटिंग सॉफ्टवेअर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपण अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरणं खूपच महत्त्वाचा भाग असणार आहे. एन इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर बिफोर एक्वायरिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज द अकाउंटिंग एक्सपर्टाइज ऑफ पीपल responsible in business for accounting work. People, not computer, are responsible for accounting. The need for accounting software arise in two situation. बघा, तर आजच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना, काय वेगवेगळ्या गोष्टीचं आपल्याला वी हॅव टू कन्सिडर डिफरंट फॅक्टर्स. आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली सॉफ्टवेअर हे एक मशीन आहे. ज्या काही चुका होत असतात त्या चुका आपल्याद्वारे चुका होत असतात. सो वी नीड एक्सपर्ट पीपल. आपल्याला तज्ज्ञ लोकांची गरज असते. इफ वी हॅव एक्सपर्ट पीपल देन देर इज नो प्रॉब्लेम. इफ वी आर गोइंग टू मेक एनी मिस्टेक देन कम्प्युटर इज गोइंग टू मेक एनी मिस्टेक. अदरवाईज कम्प्युटर डज नॉट मेक एनी मिस्टेक. कम्प्युटरद्वारे कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही. ओके, नंतर आता अकाउंटिंग पॅकेज म्हणजे काय बघूया. आता यामधले काही टर्म्स आहेत त्या टर्म्सबद्दल आपण डिस्कशन करतोय. अकाउंटिंग पॅकेज. एव्हरी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम इज इम्प्लिमेंटेड टू परफॉर्म अकाउंटिंग ॲक्टिव्हिटी, रेकॉर्डिंग अँड स्टोरिंग ऑफ अकाउंटिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन अँड जनरेट व्हेरियस रिपोर्ट ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युजर. बघा, तर ॲक्च्युली काय होतं की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये जे काही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम आहे ती वेगवेगळी असते. सो ॲज पर दी रिक्वायरमेंट एव्हरीबडी इज गोइंग टू यूज डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरसुद्धा यूज करीत असतो. ओके, सो वी हॅव टू स्टोअर द डेटा, वी हॅव टू जनरेट व्हेरियस रिपोर्ट्स. आपल्याला वेगळे रिपोर्ट्स तयार करावे लागतात. जसं या ठिकाणी अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपण ट्रायल बॅलन्स असेल किंवा बिल्स रिशिवेबल आउटस्टँडिंग असेल, बिल्स पेबल आउटस्टँडिंग अमाऊंट असेल किंवा करंट लायबिलिटी, करंट असेट, या सगळ्या गोष्टी आपण लर्न करत असतो. सो from the perspective of accounting, packages are classified into the following categories. तर ॲक्च्युली बऱ्याच जणांना वाटतं की हे पॅकेज म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मी टर्म्स क्लिअर करणार आहे. तर डेटा म्हणजे काय, रॉ डेटा असतो म्हणजे कुठलीही कच्ची माहिती. त्या डेटावर आपण जर प्रोसेस केलं तर ती बनते आपली इन्फॉर्मेशन. ओके, आणि त्या इन्फॉर्मेशनवरती आपण प्रोसेस केलं किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणू. इन्फॉर्मेशनच्या ऐवजी काय म्हणू आपण याला, इन्स्ट्रक्शन म्हणू. अँड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड प्रोग्राम. आणि प्रोग्रामचं सेट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड सॉफ्टवेअर. अँड सेट ऑफ सॉफ्टवेअर इज कॉल्ड पॅकेज. तर ॲक्च्युली पॅकेज म्हणतो जसं अकाउंटिंग पॅकेज म्हणतो किंवा MS ऑफिस हे एक पॅकेज आहे. आता तुम्हाला पॅकेज म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, मी त्या गोष्टी सांगतोय. जसं MS ऑफिस हे पॅकेज आहे, त्या पॅकेजमध्ये वेगळे सॉफ्टवेअर आहेत. जसं MS वर्ड आहे, MS एक्सेल आहे, MS पॉवरपॉईंट आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे काय तुमचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आणि प्रोग्राम म्हणजे काय, जसं आता एखादं वर्ड असेल हे सॉफ्टवेअर झालं. त्या वर्डमध्ये आपण जसं की हाऊ टू क्रिएट न्यू फाईल, नवीन फाईल क्रिएट कशी करायची, तो एक काय झाला तुमचं इन्स्ट्रक्शन. तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, प्रोग्राम. तर सेट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड सॉफ्टवेअर. तर असे वेगवेगळे कमांड असतील, इन्स्ट्रक्शन असेल देऊन एक सॉफ्टवेअर तयार केला जातो. आणि पॅकेज म्हणजे त्यामध्ये सगळ्याच वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा समावेश होतो. ओके, सो फ्रॉम द आता कोणकोणते आहेत बघा, क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग: रेडी टू यूज, कस्टमाइज, टेलर्ड अँड फ्री ओपन. असे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. सो ईच ऑफ दीज कॅटेगरीज ऑफर्ड इंडिव्हिज्युअल फीचर. प्रत्येक कॅटेगरीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. However, the choice of the accounting software would depends on the suitability to the organization or firm
स्पेशली इन टर्म्स ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्शियल नीड्स. ॲक्च्युली या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, की हे सर्व जे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी वेगवेगळे फीचर्स असतात आणि ॲज पर दी ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनला कशाची गरज आहे त्यानुसार आपण सॉफ्टवेअर परचेस करत असतो. पहिलं बघूया, रेडी टू यूज. Okay, so this accounting software is suitable to those organization or firm running small scale business where the frequency or volume of accounting transaction is very less. जेव्हा अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन हे खूप कमी असतील तर रेडी टू यूज आपण काही सॉफ्टवेअर असतात, काही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर असतात, जसं समजा माझी कंपनी आहे आणि मला एक अशा विशिष्ट स्वरूपाचं काम करून पाहिजे, तेव्हा मी सॉफ्टवेअर डेव्हलपरकडे जाणार आणि माझ्या कंपनीसाठी मी एक सॉफ्टवेअर बनवून घेणार. सो दॅट इज रेडी टू यूज. दिस इज बिकॉज ऑफ द कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन इज जनरली लेस अँड नंबर ऑफ युजर्स इज लिमिटेड. तर रेडी टू यूजमधले हे जे असतात सॉफ्टवेअर ते लिमिटेड युजरसाठी असतात. रेडी टू यूज सॉफ्टवेअर इज रिलेटिव्हली इझियर टू लर्न. तर ॲक्च्युली असे काही सॉफ्टवेअर असतात जे कॉमन असतात, सर्वांसाठी यूज करण्यासाठी असतात. दिस इज ऑल्सो इम्प्लाइज दॅट द लेवल ऑफ सिक्युरिटी इज रिलेटिव्ह लो. तर रेडी टू यूज असणारे जे असतात रेडीमेड सॉफ्टवेअर असतात त्याच्यामध्ये काय सिक्युरिटीचा इश्यू असतो, म्हणजे बरेच जण वापरतात आणि मग त्या ठिकाणी डेटा काय क्रॅक करण्याची शक्यता आहे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते. द ट्रेनिंग नीड्स आर सिम्पल, ट्रेनिंगची सुद्धा गरज नसते. अँड समटाईम्स द वेंडर सप्लायर और सॉफ्टवेअर ऑफर द ट्रेनिंग ऑन द सॉफ्टवेअर फ्री. बऱ्याच वेळा जे वेंडर असतात ते सुद्धा सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करून देतात किंवा ट्रेनिंग प्रोव्हाइड करून देतात. हायवर दिस सॉफ्टवेअर ऑफर लिटिल स्कोप फॉर ऑफ लिंकिंग टू अदर इन्फॉर्मेशन सिस्टीम. पण असे जे रेडी टू यूज असणारे सॉफ्टवेअर असतात ना ते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं काय असतो म्हणतो आपण त्याला की लिटिल स्कोप ऑफ लिंकिंग टू अदर सिस्टीम, म्हणजे आपला जो डेटा आहे इतर सॉफ्टवेअरशी तो लिंक होत नाही. आता कस्टमाइज म्हणजे काय, प्रॉपरली बघा आपण स्वतः तयार केलं. रेडी टू यूज म्हणजे काय, रेडीमेड. दिस अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे बी कस्टमाइज्ड टू मीट द स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ द युजर. आता ॲक्च्युली आपण असे काही सॉफ्टवेअर डिझाईन करून घेऊ शकतो. कस्टमाइज म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण बनवून घेऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो, कस्टमाइज म्हणतो. स्टँडर्डाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर अवेलेबल इन द मार्केट मे नॉट सूट और फुलफिल द यूजर रिक्वायरमेंट. फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे कंटेन सेल्स वाउचर अँड इन्व्हेंटरी स्टेटस ॲज अ सेपरेट ऑप्शन. तर ॲक्च्युली बऱ्याच वेळा जे सॉफ्टवेअर असतात, जसं आता टॅली आहे ते रेडी टू यूज सॉफ्टवेअर आहे. काही जण ते आहे तसं पण वापरतात, पण काही जणांना वाटतं की नको ह्याच्यामध्ये मला काहीतरी बदल पाहिजे, मग ते कस्टमाइज तयार करतात. ओके, तर कस्टमाइज म्हणजे काय, जसं आता डीमार्ट असेल तर डीमार्टसाठी त्यांचं मेन बिझनेस काय की कॅशनं ट्रान्झॅक्शन करतात. बऱ्याच वेळा कॅश किंवा कार्डद्वारे ते ॲक्सेप्ट करतात म्हणे. मग त्यांचं मेन जो आहे तो ॲक्च्युली बारकोड रीडर म्हणा किंवा ते जे काही मेन काय परचेस आणि सेल्स ह्या दोन गोष्टी त्यांच्या मेन गोष्टी असतात. तर त्यासाठी त्यांनी कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ते सॉफ्टवेअर बनवून घेतलेलं आहे आणि त्यांनी टेस्ट करून बघितलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित काम करतं का नाही. आणि त्यानुसार ॲक्च्युली त्यांना बाकीच्या गोष्टी नको आहेत, बाकी फापड पसारा नको आहे, ओनली फॉर देअर स्पेसिफिक पर्पज. किंवा काही जर मेडिकल शॉप असतात बघा, ते सुद्धा काय करतात, कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून घेतात. त्यांना ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर डिझाईन करून घेतात सॉफ्टवेअर डेव्हलपरकडून. So however, when the user required that inventory status to be updated immediately upon entry, sales voucher and report be printed, the software needs to be customized. ॲक्च्युली काही सॉफ्टवेअर हे आपण वापरू शकतो, पण काही ठिकाणी आपल्याला बरेच जण काय करतात, टॅली वापरतात, परंतु काही ठिकाणी टॅली नको म्हणतात, आहे का नाही. काही वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात, अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतात, स्वतःचे बनवून घेतलेले सॉफ्टवेअर असतात. कस्टमाइज सॉफ्टवेअर इज सुटेबल फॉर लार्ज अँड मीडियम बिझनेस. तर बघा, जे कस्टमाइज सॉफ्टवेअर हे स्मॉल बिझनेससाठी सुटेबल नसतात, कारण जर तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपरला पैसे देऊन ते सॉफ्टवेअर डिझाईन करून घ्यावं लागतं आणि ते कॉस्टली जातं. कॅन बी लिंक टू अदर इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे जे सॉफ्टवेअर आहे ते अदर्स इन्फॉर्मेशन लिंक केलं जाऊ शकतं. जसं आता आपण कॉलेजमध्ये एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, रिझल्टचं सॉफ्टवेअर. मग ते रिझल्टचं जे आहे सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे ते जावामध्ये बनवलेलं आहे आणि त्याचं वेगवेगळे ते कस्टमाइज आहे आणि अदर सॉफ्टवेअरशी ते लिंक केलेलं आहे. जसं की आपण जर समजा एक्सेलमध्ये जो रिपोर्ट आपण जर ठेवला तर तो आपण इम्पोर्ट करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो एक्सेलमध्ये, किंवा PDF मध्ये इम्पोर्ट करू शकतो किंवा एक्सपोर्ट करू शकतो, अशा प्रकारे. सो द कॉस्ट ऑफ
The cost of installation and maintenance is relatively high because the high cost is to be paid the vendor for customize. तर याचा खर्च जास्त असतो कारण काय माहिती आहे का, जो वेंडॉर असतो विक्रेता असतो त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. द कस्टमाइज इन्क्लूड मॉडिफिकेशन अँड ॲडिशन टू सॉफ्टवेअर कंटेंट. तर जरी समजा आता समजा प्रत्येक कॉलेजला साठी काही रिक्वायरमेंट असतात पण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते, त्याला मॉडिफाईड करावं लागतं. प्रोव्हिजन ऑफ स्पेसिफाईड नंबर ऑफ युजर अँड देअर ऑथेंटिकेशन. त्याचप्रमाणे कुणाला ॲक्सेस द्यायचं, पासवर्ड कोण आहे, मेन ॲडमिन कुणाला ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सिन्स द नीड टू ट्रेन द सॉफ्टवेअर युजर टू इज इम्पॉर्टंट, द ट्रेनिंग कॉस्ट आर देअरफॉर हाय. तर ॲक्च्युली नुसतं सॉफ्टवेअर घेऊन चालत नाही, तर त्याला ट्रेनिंगसुद्धा, हाऊ टू ऑपरेट दॅट सॉफ्टवेअर, ते सॉफ्टवेअर कशा प्रकारे ऑपरेट करायचं ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत टेलर्ड. The accounting software is generally tailored in large business organization with multi-user and geographically scattered location. तर काही वेळेस काय असतात माहिती आहे का, की एखाद्या कंपनीचा खूप मोठा जिओग्राफिकल एरिया असतो आणि तो जिओग्राफिकल एरिया कवर करण्यासाठी त्यांना हे चांगल्या क्वालिटीचे सॉफ्टवेअर पाहिजे असतात. आणि ते टेलर्ड सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जे खूप मोठ्या लोकेशनमध्ये किंवा ॲट द सेम टाईम अनेक जण ॲक्सेस करतील, क्लाउड बेसिसवरती ते डेटा मेंटेन करतील अशा प्रकारे. धिस सॉफ्टवेअर रिक्वायर्स स्पेसिफिकेशन ट्रेनिंग टू द युजर. याच्यासाठी सुद्धा ट्रेनिंगची आवश्यकता असते. आणि द टेलर सॉफ्टवेअर इज डिझाईन टू मीट द स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ द युजर अँड फॉर्म इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशनल MIS. MIS मीन्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर जे ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम असते, जसं परचेस डिपार्टमेंट असेल, सेल्स डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, तर ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटद्वारे एकच सॉफ्टवेअर यूज केलं जातं आणि ते एकमेकाशी लिंक केलं जातं आणि दे आर गोइंग टू यूज अँड ऑल डेटा इज गोइंग टू बी कलेक्टेड ॲट वन प्लेस. सर्व माहिती एका ठिकाणी स्टोअर होत असते. The secrecy and authenticity check and robust in such software and the offer high flexibility in terms of number of user. हे मल्टी युजर असतात, जसं टॅली सुद्धा बघा, सिंगल युजर असतो आणि मल्टी युजर म्हणजे एका वेळेस एक व्यक्ती काम करू शकतो किंवा एका वेळेस असंख्य लोक कामं करू शकतात. नंतर फ्री अँड ओपन सोर्सेस. आता काही मार्केटमध्ये असे पण सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही फ्री आहेत, ओपन आहेत, कोणीही वापरू शकतं. द स्मॉल बिझनेस अँड नीड and accounting software but they don't have a big budget, then find accounting software available on free open source software on the internet. ॲक्च्युली तुम्हाला जर अकाउंटिंग सॉफ्टवेअर परचेस करायचं असेल, जसं टॅली ARP9 जर परचेस करायचं असेल तर 17-18 हजार रुपये, टॅली प्राईम परचेस करायचं असेल तर तुम्हाला 20-21 हजार रुपये खर्च करावा लागतो, तेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर घेऊ शकता. आणि ते पण कसं आहे तुमचं, की कस्टमाइज्ड नाही आहे, ते रेडी टू यूज सॉफ्टवेअर आहे. These application you can download and install from the website. हे सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करू शकतो. जसं की हा जो सॉफ्टवेअर आहे तो कसा आहे तुमचा रेडी टू यूज आहे. ओके, कस्टमाइज म्हणजे आपण तयार करून घेणे. आणि फॉर एक्झाम्पल जेन्यू खाता इज द ओपन सोर्स अकाउंटिंग सॉफ्टवेअर फॉर स्मॉल बिझनेस ॲज वेल ॲज पर्सनल फायनान्स सॉफ्टवेअर. ॲक्च्युली हे GNU जे खाता आहे ना, ते कसं आहे तुमचं ओपन सोर्स आहे, कोणीही डाउनलोड करू शकतं आणि ते यूज करू शकतं. परंतु धिस सॉफ्टवेअर इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. लार्ज स्केल बिझनेससाठी ह्या सॉफ्टवेअरचा वापर केला जात नाही. आता आपण 10 पॉईंट बघा, 6चे सर्व पॉईंट लर्न केले आहेत, म्हणजे हा क्वेश्चन या ठिकाणी कवर होतो. आणि त्यानंतर एक भाग राहतो तुमचा, तो म्हणजे हा. ॲक्च्युली यावरती माझ्या मते तर फक्त तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येणार आहेत. ह्या काय भागासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार नाही, यामध्येच इन्क्लूड करतो. लीगल लायसन्स वर्सेस पायरेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आता लीगल सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं, पायरेटेड सॉफ्टवेअर कसं म्हणायचं. आता जे काही आपण सॉफ्टवेअर यूज करतो टॅली ARP9 तो लीगल आहे. लीगल असेल ना तर त्याचे अनेक बेनिफिट असतात, अनेक गोष्टी आपण ॲक्सेस करू शकतो. पायरेटेड म्हटलं की त्यामध्ये रिस्ट्रिक्शन येत असतात. ओके, सो देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर पॅकेज अँड ॲप्लिकेशन अवेलेबल इन द मार्केट. युजर कॅन सिलेक्ट लीगल अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर ॲज पर द बिझनेस नीड. ॲक्च्युली काय माहिती आहे का, की आपल्याला ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे आपण लीगल सॉफ्टवेअर परचेस करू शकतो. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सेक्टरमध्ये तर लीगलच घेणं गरजेचं आहे. पॅरेटेड वापरलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. लीगल अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज फुल्ली फंक्शनल अँड सेफ. पायरेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज ऑल्सो फुल्ली फंक्शनल बट इट्स इलिगल अँड डेटा कॅन बी करप्टेड. आता बरेच लोक म्हणतात बघा माझी फाईल करप्ट झाली, हे झालं ते झालं. असं का होतं, तर ते विंडो किंवा MS ऑफिस हे ओरिजिनल वापरत नाहीत, मग बऱ्याच वेळा ते करप्ट होण्याची शक्यता असते.
पण लीगल असतात ना, ते शक्यतो करप्ट होत नाहीत. ओके. सो ऑलवेज यूज द लीगल सॉफ्टवेअर फॉर द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन बिकॉज दे कॅन बी अपडेटेड ॲज पर स्टॅच्युटरी चेंजेस लाईक वॅट, GST एक्सेट्रा. तर ॲक्च्युली लीगल सॉफ्टवेअर आपण यूज करणं गरजेचं आहे. पायरेटेड म्हटले की त्यामध्ये खूप रिस्ट्रिक्शन येतात. आता GST आहे समजा, काही जण टॅलीचं सुद्धा पायरेटेड केलेलं आहे, परंतु त्यामध्ये खूप रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामध्ये सारखं सारखं अपडेट होत असतात, मग अपडेट तुम्हाला मिळत नाही. पायरेटेड किती जरी समजा त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी नेहमी नेहमी त्यामध्ये अपडेटेशन होतात. रूल्स रेग्युलेशन चेंज होत असतात अकाउंटिंगचे, त्याप्रमाणे ते अपडेट करत असतात. ओके. लीगल सॉफ्टवेअर म्हणजे काय? फुल फंक्शनल सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर कसं असते? फुल्ली फंक्शनल असतं. डेमो म्हणजे काय? युजर फॉर डेमो पर्पज विथ ऑल मेजर फीचर बट विथ अ फ्यू रिस्ट्रिक्शन. डेमो म्हणजे फक्त डेमो. जसं की तुम्हाला माहीत आहे, जर समजा एखाद्याने म्हटलं ऑनलाईन क्लासेस, मग ऑनलाईन क्लासेसचं काय असतं? फक्त डेमो म्हणजे 1-2 लेक्चर तिथे टाकणार, बाकीचे लेक्चर असेच असणार आहेत. परंतु जर तुम्हाला हे आवडले तर यू हॅव टू सबस्क्राईब, अशा प्रकारे. तर डेमो म्हणजे काय? फक्त सॅम्पल. अँड पायरेटेड म्हणजे काय? इल्लीगल क्रॅक्ड सॉफ्टवेअर नियरली फुल फंक्शनल बट इल्लीगल टू यूज अँड रिस्की कन्सिडरिंग डेटा सेफ्टी. डेटा सेफ नसतो त्याच्यामध्ये, बऱ्याच वेळा डेटा हा काय होऊ शकतो? चोरीला जाण्याची शक्यता असते. To select the best accounting product with you will first need to decide your individual and corporate need. तुम्हाला गरज कोणती आहे? डेमो सॉफ्टवेअरची गरज आहे, रेडी टू यूजची गरज आहे, कस्टमाइजची गरज आहे. यू हॅव टू डिसाईड युअर प्रेफरन्स. तुम्हाला कशाची गरज आहे? जसं तर मला या ठिकाणी मी टॅली ERP9 ओरिजिनल सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. का? तर आय एम कॉमर्स लेक्चरर आणि मला स्टुडंट्सला ओरिजिनल नॉलेज देणं आवडतं, मग मी यूज करतो आणि त्याचा मला लाँग टर्म लाईफमध्ये बेनिफिट आहे. किती जर त्यामध्ये काय झालं तर ते तुम्ही लाईफ टाईम सॉफ्टवेअर यूज करू शकता. बिझनेस स्मॉल बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर फंक्शन मच डिफरंटली इन मेनी रिस्पेक्ट दॅट अकाउंटिंग सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चर्ड ऑन ॲज अन एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सोल्युशन. फॉर एक्झाम्पल टॅली ERP9, मिरॅकल, BG, फोकस अँड विंग्स. तर वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. मोस्टली टॅली ERP9 खूप चालतो. अकाउंटिंग सॉफ्टवेअर कोणताही असू द्या, प्रत्येकाचं फंक्शन एकच आहे, फक्त थोडेफार इकडे तिकडे गोष्टी होतील, पण नियर अबाउट फंक्शन ऑफ ईच अँड एव्हरी सॉफ्टवेअर इज सेम. सो माय डिअर स्टुडंट्स, आता हा आपला थेरॉटिकलमधला हा शेवटचा पार्ट होता आणि यानंतर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विथ एक्झाम्पल. त्यानंतर हा टॉपिक कंप्लीट होणार आहे आणि त्यानंतर एक्झरसाइज असणार आहे. थँकिंग यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.